नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या मस्त गायत्री आज खानदेशी जेवण बनवते. खानदेशी जेवण ना गायत्री आपलं मुंबईमध्ये. हे बघा, इकडे मस्त चिकन बनतं आहे. इकडे आपला काळा मसाला ना गायत्री. आणि भाकरी कुठं आहेत? हे बघा, इथं भाकरी ठेवल्या आहेत मित्रांनो. पाणी पण आलं. हा मग ठीक आहे ना, पाणी नंतर भरता येईल ना, 3 तास पाणी चालतं ना. गायत्री, तुला एक पोयम वाचून टाकू का? हां, गावाकडचं प्रेम आहे. हां, गावाकडचं प्रेम. सिटीतलं नाही, आपलं गावाकडचं प्रेम आहे. हां, बोलू का एक पोयम तुझ्यासाठी? हां, बघ. गावाकडे प्रेम बघा, आम्ही असंच करायचो. तिच्या एका झलकेसाठी आम्ही तिच्या घराजवळ फिरायचो. ती दिसायची नाही, पण तिचा बाप बाहेर यायचा. त्याला कळू नये म्हणून मग झालं का जेवण विचारायचो. गावाकडे प्रेम बघा, आम्ही असंच करायचो. शेवटच्या बाकड्यावर बसून तिला बघत असायचो. ती कधीतरी पाहायची, मग विचारात गुंतत राहायचो. हिला आता विचारूच म्हणत तिच्या मागे फिरायचो. चिंचा, आवळे, बोरं तिला रानात जाऊन आणायचो. गावाकडे प्रेम बघा, आम्ही असंच करायचो. यात्रे दिवशी तेवढं देवाला निवद घेऊन जायचो. नदीवरच्या पुलावर तिची वाट पाहत असायचो. ती यावी म्हणून आधीच देवाला नवस करायचो. ती आल्यावर मात्र नारळ फोडून देवाचा नवस फेडायचो. गावाकडे प्रेम बघा, आम्ही असंच करायचो. धुणं धुवायला ती जेव्हा नदीकाठी यायची, कमरेवर बादली आणि मैत्रिणीसोबत असायची. आम्ही मात्र चड्डीवर पाण्यात उड्या मारायचो. मग खेकड्यावानी कपारीला लपून तिला पाहायचो. गावाकडे प्रेम बघा, आम्ही असंच करायचो. तिच्या मैत्रिणीच्या लग्नात आवर्जून जायचो. नवरा भावबंद असल्यासारखा घोड्यासमोर नाचायचो. तिनं बघावं म्हणून जोरात उड्या मारायचो. तिला हसलेली बघून आनंदातच न जेवताच घरी यायचो. गावाकडे प्रेम बघा, आम्ही असंच करायचो. मग कधी तिला मुलगा पाहायला यायचा. आम्ही मात्र तेव्हा कोपऱ्यात जाऊन बसायचो. बघून झाल्यावर बातमी आम्हाला कळायची. मग आपली रात्र अशीच विचार करत जायची. गावाकडे प्रेम बघा, आम्ही असंच करायचो. शेवटी तिच्या लग्नाची पत्रिका घरी यायची. आम्ही ती तेव्हा मात्र निरखून वाचायचो. कार्यवाहकाच्या यादीत तेव्हा आम्ही असायचो. तिचं लग्न तेव्हा जबाबदारीने पार पाडायचो. गावाकडे प्रेम बघा, आम्ही असंच करायचो. तिच्या लग्नात लाडू खाल्ल्यावर आम्ही घरी परत यायचो. रानामध्ये जाऊन सरीच्या अंकुराशी बोलायचो. 2-3 दिवस न जेवताच गावात फिरत राहायचो. मनामध्ये तेव्हा खरंच फार रडायचो. गावाकडे प्रेम बघा, आम्ही असंच करायचो. ती 16व्याला आली की तिला जाऊन भेटायचो. कसं आहे सासर, सारी विचारपूस करायचो. न कळत तेव्हा तिच्या डोळ्यात येणारे हळूवार पाणी पाहायचो. आणि मग तेव्हा तिच्या मनातलं प्रेम आम्ही समजायचो. गावाकडे प्रेम बघा, आम्ही असंच करायचो. गावाकडे प्रेम बघा, आम्ही असंच करायचो. कसं वाटलं गायत्री पोयम? बघ, गावाकडचं प्रेम आमचं असं होतं गायत्री. सिटीतलं नाही होतं, गावातलंच होतं. जे पहिलं प्रेम असतं ते पहिलं प्रेम असतं. हा, ते सिटीतलं प्रेम नाही. ते पिझ्झा बर्गर पर्यंतच असतं. चांगली होती ना पोयम? मित्रांनो, असे बरेच पोयम आहे, तुम्हाला वाचून दाखवली. हे बघा, माझ्याकडे पुरे डायरीज भरलेली पोयमची. हे बघा, पूर्ण म्हणजे पोयम आहेत त्याच्यामध्ये. कुठलं? ते नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू ना आपण. ते चालेल मित्रांनो. हे बघा, मस्त जेवण वगैरे बनवते. गायत्रीला पोयम ऐकायची होती म्हणून मी तिला पोयम वाचून दाखवली. माझ्याकडे पूर्ण डायरीज भरलेली मित्रांनो. जर कोणाला पोयमची डायरी पाहिजे असेल तर सांगा, मी देतो तुम्हाला. म्हणजे व्हॉट्सअपला वगैरे मी पाठवेल मित्रांनो, किंवा मेल वगैरे करेल तुम्हाला. हे बघा, इथं मस्त काळ्या मसाल्याचं आपलं जेवण बनतं आहे. हे बघा, खूप भारी असं जेवण बनते मित्रांनो. या सर्वांनी जेवणाला नाही बनवत गायत्री? बनवतो ते. हां, ठीक आहे, चालेल, बनव. चला मित्रांनो, बाय बाय.